नमस्कार, मी सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण अगदी साधी आणि सोपी रेसिपी बनवणार आहोत आणि ती म्हणजे वरण भात। तर कुकरच्या एका डब्यामध्ये 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि दुसऱ्या डब्यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही तुरीची डाळ घेतली तरीही चालेल। आता हे दोन्ही साहित्य आपण भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। तर तांदूळ मी इथे 2 वेळा भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता मुगाची डाळ धुवून घेऊया। डाळ सुद्धा भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। तर पहा, 2 वेळा ही मुगाची डाळ मी भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता कुकर घेऊया। कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकूया। त्यानंतर कुकरमध्ये एक छोटीशी लिंबाची फोड कापून टाकूया। त्यानंतर या मुगाच्या डाळीमध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे, 1 हिरवी मिरची कापून टाकलेली आहे आणि अर्धा टोमॅटो कापून टाकलेला आहे। आता हा डाळीचा डब्बा आपण कुकरमध्ये ठेवूया। आता या मुगाच्या डाळीच्या डब्यावर तांदळाचा डबा ठेवूया। व्यवस्थित डब्यावर डबा बसून घ्यायचा। त्यानंतर तांदळामध्ये साधारण 1 ग्लास भरून पाणी टाकूया। चवीनुसार मीठ टाकूया। मीठ तांदळामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर कुकरला झाकण लावून घेऊया। आणि आता गॅस चालू करून मोठ्या आचेवर या कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया। तर आता कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस बंद करूया आणि हा कुकर पूर्णपणे थंड करून घेऊया। आणि आता कुकरची पूर्ण वाफ गेलेली आहे। कुकरचं झाकण काढूया। तर पहा, इथे आपला भात अगदी व्यवस्थित शिजलेला आहे, छान मऊ झालाय। हे पहा, छान मऊ असा आपला इथे तांदूळ शिजलेला आहे। सोबतच मुगाची डाळ सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। तुम्ही पाहू शकता, डाळ अगदी व्यवस्थित छान मऊ शिजली। आता ही डाळ मी चमच्याने फिरवून छान एकजीव करून घेते। आणि आता डाळीला आपण फोडणी देऊन घेऊया। आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया। आता तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली पाहिजे। आता मोहरी आपली छानपैकी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया। गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची फोडणी देताना। त्यानंतर 7 ते 8 पाकळ्या लसूण टाकूया। तर हा लसूण मी ठेचून घेतलेला आहे। लसूण छानपैकी परतून घेऊया।
त्याला हलकासा तांबूस रंग येऊ द्यायचा, फार करपू देऊ नका मात्र. आता लसूण हलकासा तांबूस रंगावर आला की त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकूया. कढीपत्ता पण लसणासोबत थोडासा परतून झाल्यानंतर पाव चमचा हिंग टाकूया. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया, परतून घेऊया. आणि आता यामध्ये ही शिजून घेतलेली मुगाची डाळ टाकूया. आता या डब्यामध्ये थोडीशी डाळ शिल्लक आहे, त्यामध्ये पाणी टाकूया. गरजेनुसार पाणी टाकायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता या डाळीला उकळी काढून घेऊया. तर पहा, वरणाला छानपैकी उकळी आलेली आहे. छान रंग आलेला आहे वरणाला, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. मिक्स करून घेऊया. आणि इथे आपलं मुगाच्या डाळीचं वरण बनून तयार आहे. पहा किती मस्तपैकी हे वरण बनून तयार झालंय. रंग पण सुरेख आलेला आहे वरणाला. तर आता गॅस बंद करूया आणि हे वरण बाउलमध्ये काढून घेऊया. इथे आपला भात सुद्धा छान मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे. छान मऊ शिजलेला आहे. आता वरण भात एका ताटामध्ये सर्व करूया. भात ताटामध्ये वाढून घेतल्यानंतर त्यावर हे मस्तपैकी वरण टाकायचं. सोबतच चमचाभर तूप टाकायचं. तर असा साधा सोपा आणि हलका फुलका वरण भात चवीला एकदम मस्त लागतो. त्यासोबतच आंब्याचं लोणचं. मग तर या वरण भाताची चव आणखीन वाढते. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.